आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ थोर आणि पैशाश परमेश्वरा देवबापा, ख्रिस्त जन्मोत्सवाच्या या आनंदाच्या दिवसांमध्ये हे प्रभू तू आम्हावर आहेस, तू इम्मानुएल आहेस, तू आम्हा बरोबर देव असा आहेस म्हणून आम्ही उपकार म्हणतो. प्रभूजी तो नावाचा न्याय देतो. हे देवपा, तुझ्या वचनाची भाकर म्हणत असताना तू आम्हावर राहा, तुझा गौरव तो आम्हाद्वारे करून घे आणि देवबापा काही चुकले असतो मला क्षमा कर. ही लहान प्रार्थना आमचा धन्य करणारा प्रभू श्री ख्रिस्ताच्या द्वारे मागतो बाबा, आमेन. आज आपण शुभवर्तमान वाचलेला आहे. मत्तेकृत शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि 18 पासून पुढे 25 पर्यंत आपण वाचलेले आहेत वचन. तर त्यामध्ये परमेश्वराने एक चिन्ह दिलेलं आहे. ते चिन्ह असं आहे की पहा, कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि त्याला इम्मानुएल हे नाव देतील. या नावाचा अर्थ आम्हा बरोबर देव. मत्ते 1:23. पहा, कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि त्याला इम्मानुएल हे नाव देतील. या नावाचा अर्थ आम्हा बरोबर देव. इम्मानुएल म्हणजे आम्हा बरोबर देव, आमच्या बरोबर देव, देवाची स्तुती असते. आणि हे येशू ख्रिस्ताने वचन सत्य, येशू ख्रिस्तामध्ये हे वचन सत्य झालं. कारण येशू ख्रिस्त हा परमेश्वर जो आहे तो पृथ्वीवर मनुष्य बनून आला आणि तो मनुष्यांमध्ये राहिला, मनुष्यांमध्ये वावरला, मनुष्यांशी बोलला, मनुष्यांबरोबर चालला आणि मनुष्यांमध्ये त्याने वस्ती केली. आणि म्हणून आम्हाबरोबर देव इम्मानुएल असं त्याचं नाव आहे. आणि हेच प्रभू श्री ख्रिस्त शेवटी मत्तेकृत शुभवर्तमान याच शुभवर्तमानामध्ये शेवटच्या अध्यायामध्ये अगदी त्याचं स्वर्गारोहण झालं तेव्हा तो शेवटचं वाक्य या लोकांना, सर्व लोकांना असं बोलतो. मत्ते 28 अध्याय 20 वचन, जे काही मी तुम्हाला आज्ञा दिली ते सर्व त्यांना पाळण्यास शिकवा आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुम्हाबरोबर आहे. इम्मानुएल आम्हाबरोबर देव. आणि येशू ख्रिस्त म्हणतो युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस मी तुम्हाबरोबर आहे. देवाची स्तुती असो. येशू ख्रिस्तामध्ये हे इम्मानुएल हे नाव पूर्ण होतं. येशू ख्रिस्त या इम्मानुएल या नावामध्ये पूर्ण होतो. इम्मानुएल या नावाचा अर्थ आहे आम्हाबरोबर देव. आणि येशू ख्रिस्त आम्हाबरोबर राहिला म्हणून देवाची स्तुती असो. तो आम्हाबरोबर सर्वदा आहे युगाच्या समाप्तीपर्यंत असं येशू ख्रिस्ताने आपल्याला अभिवचन दिलेलं आहे म्हणून देवाची स्तुती असो. इम्मानुएल म्हणजे आम्हाबरोबर देव. आता त्या इंग्लिश शब्दाची फोड कशी आहे ते आपण बघून त्याचा किती मोठा अर्थ आहे ते आपण पाहूया. इम्मानुएलचं स्पेलिंग आहे IMMANUEL. इम्मानुएल म्हणजे आम्हाबरोबर देव. या इम्मानुएल शब्दाचं स्पेलिंग इंग्लिशमध्ये आहे IMMANUEL. पहिलं अक्षर येतं आय. पहिलं आय म्हणजे I am. आय हे यहोवा देवाने घेतलेलं नाव आहे. परमेश्वर यहोवा देवाने स्वतः सांगितलेलं नाव आहे. आय एम दॅट आय. मी आहे तो आहे. मोशेला होरेब पर्वतावर परमेश्वराने जळत्या झुडपामध्ये दर्शन दिलं आणि तो म्हणला हे झुडूप जळते पण भस्म कसं होत नाही. आणि मी आता ते पाहायला तिकडे जातो. त्याला आश्चर्य वाटले. झुडूप जे आहे ते जळते पण भस्म होत नाही. आणि खरोखर सिनाय पर्वतावर होरीब टेकडी आहे आणि त्या टेकडीवर हे झुडूप, ज्या झुडपातून, जळत्या झुडपातून परमेश्वराने यहोवा देवाने मोशेला दर्शन दिलं ते झुडूप आजही आहे. त्या पर्वताच्या एका वरच्या भागापासून त्या वेली निघतात आणि त्या पर्वताच्या खालच्या भागामध्ये आत जातात आणि त्या कुठून येतात आणि कुठे जातात कुणालाच नाही. पर्वताच्या आतून त्या येतात एका भागातून आणि दुसऱ्या भागामध्ये जातात. हिरव्यागार त्या असतात आणि त्या तोडल्या, परंतु त्या पुन्हा आल्या. त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला परंतु त्या पुन्हा आल्या.
परमेश्वर यहोवा देव त्या झुडपातून प्रकाशून मोशेला दर्शन दिलं, याचा पुरावा म्हणून ते परमेश्वराने झुडूप आजही ठेवलेला आहे. देवाची स्तुती असेल. तर मोशे त्या जळत्या झुडपाच्या जवळ गेला आणि पाहतो तर परमेश्वराने त्याला सांगितले की तू ज्या जागेवर उभा आहेस ती जागा पवित्र आहे. तू काय कर, आपल्या चपला काढ, आपल्या वाहना काढ. आणि मोशेने मग वाहना काढल्या आणि तो उभा राहिला आणि परमेश्वराने त्याला सांगितले की स्वर्गातून मी इथं उतरलो आहे, का तर मिसर देशामध्ये माझ्या लोकांचा, इस्रायल लोकांचा आक्रोश माझ्या कानी पडला आहे स्वर्गामध्ये, आणि म्हणून मी इथं उतरलो आहे. आणि परमेश्वराने मोशेवर एक जबाबदारी दिली की तू जा आणि तू माझ्या लोकांना, इस्रायल लोकांना सोडवून आण तिकडून मिसर देशातून. मग मोशे थोडे आडेवेडे घेतो की मला ते जमणार नाही, माझी जीभ जड आहे, मला बोलता येत नाही. तर परमेश्वर म्हणतो तू अहरोन तुझ्या वतीने बोलेल, तू जा त्याच्याबरोबर. मग कसं काय समजणार की मला देवाने पाठवलं आहे? मग परमेश्वर म्हणतो ती काठी टाक, त्याचा साप होतो, आणि ती धर, पुन्हा त्याची काठी होते. देवाची स्तुती असते. पुन्हा मोशे परमेश्वराला प्रश्न विचारतो की कुठल्या देवाने पाठवले, असं ते मला विचारते. कुठल्या देवाने पाठवले तेव्हा मी काय सांगतो? तेव्हा परमेश्वर त्याला सुंदर उत्तर देतो. त्या उत्पत्ती 3रा अध्याय 14 वचन, 3:14 जेनेसिस. उत्पत्ती 3:14 वाचताय? हा, व्यवस्थित पुन्हा वाचा. देव मोशेला म्हणाला, मी आहे तो आहे. तू इस्रायल वंशाचा सांग, मी आहे, त्याने मला तुम्हाकडे पाठविले आहे. मी आहे तो आहे. कुठल्या देवाने पाठवलं, नाव काय त्याचं? तर परमेश्वर म्हणतो. उत्पत्ती 3रा अध्याय 14 वचन. तेव्हा निर्गम 3:14. निर्गम 3:14. मी आहे तो आहे, या देवाने मला पाठवले आहे. देवाची स्तुती आहे. देव मोशेला म्हणाला, मी आहे तो आहे, तू इस्रायल वंशाला सांग, मी आहे, त्याने मला तुम्हाकडे पाठवले आहे. देवाची स्तुती असते. मी आहे. परमेश्वराने स्वतःचं नाव काय ठेवलेलं आहे, काय घेतलेलं आहे? मी आहे तो आहे. मी आहे तो आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की सर्व काळामध्ये तो अस्तित्वात आहे. त्याला कोणी निर्माण केलेलं नाही. तो अल्फा आहे, तो ओमेगा आहे, तो प्रारंभ आहे, तो शेवट आहे, तो सर्व काळामध्ये आहे. निर्गम 3:14. मी आहे तो आहे, या देवाने मला पाठवलं आहे असं तू सांग त्यांना, इस्रायल लोकांना, मिसर देशातल्या लोकांना, फारो राजाला. मी आहे तो आहे. मी आहे. आयचा अर्थ आहे आय एम. मी आहे. आणि ते यहोवा देवाने घेतलेलं नाव आहे. मी आहे. मी आहे याचा अर्थ आहे सर्व काळामध्ये तो अस्तित्वात आहे. काल पण होता, आज पण आहे आणि उद्या पण असेल. आणि म्हणून देवाचं वचन आपल्याला सांगते की प्रभू येशू ख्रिस्त काल, आज आणि युगायुग सारखाच आहे. मी आहे. सर्व काळात असलेलं हे वाक्य, सर्व काळात म्हणजे सर्व काळ परमेश्वर अस्तित्वात आहे, उपस्थित आहे. त्याला भूतकाळ नाही, त्याला भविष्यकाळ नाही, तो सर्व काळांमध्ये अस्तित्वात आहे. मी आहे. आय एम दॅट आय एम. मी आहे तो आहे. या देवाने मला तुझ्याकडे पाठवलं आहे असं तू सांग. निर्गम 3:14. इम्मानुएलचा अर्थ आपण आम्हाबरोबर देव आहे, आणि इम्मानुएल शब्द अर्थ थोडं आपण बघत आहोत. आय म्हणजे आय एम यहोवा देवाचं नाव आहे. म्हणजे इम्मानुएल प्रभू ख्रिस्तामध्ये यहोवा देव कसा प्रगट होतो ते आपण पाहूया. एम दुसरं अक्षर आहे एम. एम म्हणजे मर्सीफुल. मर्सीफुल म्हणजे दयाळू, कृपाळू, बंद करू.
परमेश्वर जो यहोवा देव आहे, आय एम यहोवा देव आहे, तो इम्मानुएल म्हणून जन्मलेला आहे, आम्हाबरोबर देव येशू ख्रिस्त म्हणून जन्मलेला आहे. आणि तो कसा आहे? मर्सीफुल. एम म्हणजे काय? मर्सीफुल. दयाळू आहे, कृपाळू आहे. एम म्हणजे मर्सीफुल. स्तोत्र 103 8वं वचन वाचूया. स्तोत्र 103 8वं वचन. परमेश्वर दयाळू व कृपाळू आहे, तो मंदक्रोध व दयामय आहे. देवाची स्तुती असो. परमेश्वर कसा आहे? दयाळू आहे, कृपाळू आहे, तो मंदक्रोध आहे, तो दयामय आहे. स्तोत्र 103 8. एम म्हणजे मर्सीफुल. परमेश्वर यहोवा देव जो आहे तो दयाळू आहे, कृपाळू आहे, मंदक्रोध आहे, त्याची दया सनातन आहे, त्याची दया सनातन आहे. आणि म्हणून त्याने आम्हावर दया केली, आणि म्हणून त्याने आम्हावर कृपा केली, आणि म्हणून त्याने त्याचा एकुलता एक पुत्र आमच्यासाठी पाठवला. आणि तो पुत्र मनुष्य बनून आला. त्या पुत्राने मनुष्याचा जन्म घेतला, मनुष्य म्हणून त्याने जन्म घेतला. म्हणून तिसरा अक्षर जे आहे एम, इम्मानुएल, आय एम एम. एम तिसरा अक्षर म्हणजे मॅन. यहोवा देव जो आय एम मी आहे, तो मर्सीफुल म्हणजे दयाळू कृपाळू आहे, म्हणून त्याने मनुष्याचा मॅन, मनुष्याचा जन्म घेतला आमच्या तारणासाठी. मॅन, तो मनुष्य म्हटला मॅन. मत्तई 20:28 वचन. मत्तई 20:28. मनुष्य बनलेला आहे तो यहोवा देव जो दयामय कृपाळू आहे. तो एम म्हणजे मॅन. मत्तई 20:28. हा प्लीज. 20:28. याप्रमाणे मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावयास नाही, तर सेवा करावयास पुष्कळीच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करावा. आमेन. मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावयास नाही, तर सेवा करावयास आला आहे, नाही का? आणि प्रभू श्री ख्रिस्त स्वतःला काय म्हणतो? मनुष्याचा पुत्र. तो जो यहोवा देव दयाळू कृपाळू मंदकृत आहे, तो मनुष्य झाला. का तो मनुष्य झाला? कारण तो दयाळू आहे, कृपाळू आहे. त्याने मनुष्याच्या तारणासाठी मनुष्य बनून तो जन्मला, आहे की नाही? आता समजा अग्नीकडे काही मुंग्या चालल्या, आणि तुम्ही जर त्यांना सांगितलं ए थांबा, जाऊ नका, तिकडे अग्नी आहे, तर त्या ऐकतील का तुमचं? नाही. त्यांना आपली भाषा त्यांना कळत नाही, आहे की नाही? मेंढरं एक 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 खड्ड्यात पडायला लागले, तुम्ही जर सांगितलं थांबा, जाऊ नका, तिकडे खड्डा आहे, तर तुमची भाषा त्यांना कळेल का? नाही कळणार. तसं मनुष्य बनून मनुष्याची भाषा मनुष्याला समजते, म्हणून प्रभू श्री ख्रिस्त काय झाला? मनुष्य झाला. आणि त्याने स्वर्गीय राज्य कसं आहे ते सांगितलं. मॅन, ही बिकेम मॅन. आणि स्वर्गीय राज्य कसं आहे ते मनुष्याच्या भाषेत त्यांनी समजावून सांगितलं. स्वर्गाच्या राज्यामध्ये जाण्यासाठी काय केलं पाहिजे ते मनुष्याच्या भाषेत त्यांनी समजावून सांगितलं. आणि ते मनुष्याला कळालं, आणि ते ज्यांना कळालं त्यांनी त्याला स्वीकारलं, आणि ते त्याचे लोक झाले. तो उत्तम मेंढपाळ आहे, आणि जे त्याची वाणी ऐकतात ते त्याच्या मागे जातात. आणि म्हणून आम्ही तो मनुष्य बनला, त्याची भाषा आम्हाला समजली, आणि आम्ही त्याला स्वीकारलं, आणि आम्ही त्याच्या मागे गेलो. आमच्या तारणासाठी तो मनुष्य बनला. एम तिसरा अक्षर एम म्हणजे काय? मॅन. मनुष्याचा पुत्र तो स्वतः म्हणतो येशू ख्रिस्त, तो मनुष्य झाला. देवाची स्तुती असो. चौथा अक्षर आहे ए, इम्मानुएल, IMM ए. ए म्हणजे काय? अनॉइंटेड. अनॉइंटेड म्हणजे काय? अभिषिक्त. अभिषिक्त. राजाला जेव्हा अभिषेक होतो, राजाचा अभिषेक, तेव्हा तो राजा होतो. पॉवर, सगळे मिलिटरी सगळे त्याच्या अंगावर, सगळा देश त्याच्या अधिकारात. तसा अनॉइंटेड म्हणजे हा अभिषिक्त होता प्रभू श्री ख्रिस्त. त्याला परमेश्वराने अभिषेक केला. कधी अभिषेक कधी केला येशू ख्रिस्ताला? कुठे केला अभिषेक? त्याला अभिषेक पवित्र आत्म्याचा झाला, है ना? पवित्र आत्म्याचा अभिषेक झाला. योहानाने
त्याचा बाप्तिस्मा केला तेव्हा आकाश उघडलं आणि आकाशातून पवित्र आत्मा कवित्र रूपाने त्याच्यावर आला आणि आकाशातून अशी वाणी झाली की हा माझा परमप्रिय पुत्र आहे, या विषयी मी संतुष्ट आहे, याचं तुम्ही ऐका. तेव्हाची स्तुती असो. तर अभिषिक्त म्हणजे अधिकार युक्त, अधिकार संपन्न. जेव्हा अभिषेक होतो तेव्हाच आपल्याला अधिकार प्राप्त होतो. सर्व गोष्टींवरचा अधिकार, सर्व जगावरचा अधिकार परमेश्वराने कुणाला दिला? येशू ख्रिस्ताला दिला. कारण त्याला काय केला? अभिषेक केला. पवित्र आत्म्याचा अभिषेक जेव्हा त्याला झाला तेव्हा सर्व गोष्टींवर, भूताखेतांवर त्याला अधिकार प्राप्त झाला. तो केवळ बोलला तरी भूतखेत निघत असे. रोगांवर, आजारांवर त्याला अधिकार प्राप्त झाला. त्याने शब्द जरी बोलला तरी रोग आणि आजार निघून जात असे. सर्व गोष्टींवर काय झाला? त्याला अधिकार प्राप्त झाला. समुद्रावरून जाताना वादळ आलं कालील समुद्रावर, त्याने वादळ आणि वाऱ्याला धमकावलं आणि वादळ वारा शांत झाला. सर्व गोष्टींवर अधिकार त्याला प्राप्त झाला. अनॉइंटेड म्हणजे अभिषिक्त. वाचूया लूक 3:21-22. लूक 3:21-22. सर्व लोकांनी बाप्तिस्मा घेतला व येशूही बाप्तिस्मा घेऊन प्रार्थना करीत असता असे झाले की आकाश उघडले गेले. पवित्र आत्मा देवरूपाने कबुतरासारखा त्याच्यावर उतरला आणि आकाशातून अशी वाणी झाली की तू माझा पुत्र आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे. आमेन. देवाची स्तुती असो. म्हणजे प्रभू श्री ख्रिस्तावर पवित्र आत्म्याचा अभिषेक झाला. तोच अभिषेक म्हणजे अधिकार देणारा अभिषेक आहे. त्यामुळं त्याला अभिषिक्त म्हणजे ख्रिस्त असं म्हणतात. ख्रिस्त म्हणजे अभिषिक्त. ख्रिस्त या शब्दाचा अर्थ आहे अभिषिक्त. आणि तो अभिषिक्त असा झाला, अधिकार संपन्न असा झाला, त्याला सर्व अधिकार प्राप्त झाले. देवाची स्तुती असो. आणि ते त्यांनी लोकांच्या कल्याणासाठी वापरले. गोरगरीब, अनाथ, विधवा, पोरके जे कोणी त्याच्या मागे येत होते, ज्याला कुणाला गरज होती त्याला त्याने त्या अधिकाराचा उपयोग करून दिला. एका कुष्ठरोगी त्याच्याजवळ आला, त्याला त्यांनी काय केलं? स्पर्श केला आणि त्या कुष्ठरोग्याला बरं केलं. आणि हे सर्व त्याने अधिकार अभिषेक झाल्यानंतर मग केलेला आहे. अभिषेक प्राप्त व्हायच्या आधी त्यांनी नाही केलेला. त्याला पवित्र आत्म्याचा अभिषेक झाला आणि मग त्याची सेवा सुरू झाली. मग तो अधिकार संपन्न झाला आणि मग त्या अधिकाराने त्यांनी सर्व गोष्टी केलेल्या आहेत. आणि सर्व ज्याला गरज आहे त्या सर्वांना त्यांनी काय केलेलं आहे? बरं केलेलं आहे किंवा त्या गोष्टी त्यांच्या गरजेच्या दिलेल्या आहेत. तेव्हाची स्तुती असते. इम्मान्युएल या शब्दाचा अर्थ आपण बोलत आहोत. इम्मान्युएल म्हणजे आम्हाबरोबर देव. इंग्लिशमध्ये त्याचे स्पेलिंग आहे IMMANUEL. आय आपण पाहिलं. आय म्हणजे काय? आय एम, परमेश्वराचं नाव मी आहे. एम म्हणजे काय बघितलं? मर्सीफुल, तो दयाळू कृपाळ मंद कृत आहे. तिसरा एम म्हणजे काय बघितलं? मॅन, तो मनुष्य बनला आमच्यासाठी, आमच्या तारणासाठी. ए म्हणजे आपण आत्ताच बघितलं अनॉइंटेड, म्हणजे तो अभिषिक्त आहे. अभिषेक जेव्हा होतो तेव्हा तो काय होतो? सर्व गोष्टींवर अधिकार प्राप्त होतो. एन इम्मान्युएल. एन म्हणजे नाझरीन है ना. एन म्हणजे काय? नाझरीन. नाझरीन म्हणजे नासोरी, नासरीताचा येशू, नासरीतातला येशू, नासोरी येशू है ना. त्याच्या वधस्तंभावर जे पाटी लिहिली होती त्याच्यात INRI लिहिलं होतं. त्यातलं यन म्हणजे नाझरीन आहे की नाही. तर नासोरी येशू असं त्याला म्हणायचं. का? तर नासरीतातला त्याचा वडील योसेफ होता आणि नासरीतातच त्याची आई मरिया राहायची. दोघांची घरं जवळजवळच होती आणि ती अजूनही आहे नासरीत या गावी. आणि मूळ गाव त्याचं बेथेलेम योसेफाचं, परंतु कामानिमित्त तो नासरीतामध्ये राहायचा नाही का योसेफ. आणि म्हणून येशू ख्रिस्ताला काय म्हणायचे? नासोरी येशू किंवा नासरीतचा येशू. तो जेव्हा पाम संडेच्या दिवशी
गाडीच्या शिखरावर बसून यरूशलेममध्ये प्रवेश केला आहे की नाही, हा कोण असं लोकांनी विचारलं. तेव्हा लोक बोलू लागले, नासरेतातून आलेला हा कोण आहे? हा संदेष्टा आहे. नासरेतातून आलेला हा कोण? संदेष्टा आहे. देवाची स्तुती असो. एक वचन वाचूया, मत्ते 2:23. प्लीज वाचा मत्ते 2:23. नासरेत नावाच्या गावी जाऊन राहिला अशासाठी की त्याच्या नासोरी म्हणते. हा. हे जे संदेशाच्या द्वारे सांगितले होते हा ते पूर्ण व्हावं. देवाची स्तुती असो. म्हणजे योसेफ मरिया आणि बालक येशू यांना घेऊन मिस्राला पळून गेला बेथलेहममधून, आणि त्यानंतर तो पुन्हा आला तेव्हा कुठे गेला तर नासरेत नावाच्या गावी, त्याच्या गावी जाऊन राहिला अशासाठी की त्याला नासोरी म्हणतील. नाझरीन हे जे संदेष्टाच्या द्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे. त्याला नासोरी म्हणतील, त्याला नाझरीन म्हणतील. त्याच्या वधस्तंभावर पाटी पण नाझरीन अशी लावतील. हा नासरेतातला येशू. देवाची स्तुती असो. तर एन हे नाव पण त्याच्या इम्मानुएलमध्ये आलेलं आहे. एन म्हणजे नाझरीन. देवाची स्तुती असो. आणि त्याला नासोरी असं म्हणते. पुढच्या स्पेलिंगमध्ये आहे यू. इम्मानुएल. यू. यू म्हणजे अस. आम्हासाठी. आम्हासाठी बाळ जन्मला आहे. आम्हास पुत्र दिला आहे. त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता आणि शांतीचा अधिपती म्हणते. आम्हासाठी. तो आमच्यासाठी जन्मला. आमच्यासाठी देवाने पुत्र दिला. वाचूया आपण यशया 9:6. कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे. कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे. आम्हाला पुत्र दिला आहे. त्याच्या नावावर सत्ता आहे. त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता आणि शांतीचा अधिपती म्हणते. म्हणजे जो सनातन पिता आहे, सनातन म्हणजे सर्व काळात असणारा परमेश्वर, तो आम्हासाठी बालक म्हणून जन्मला आणि तो आम्हासाठी म्हणून आला. आम्हासाठी परमेश्वराने त्याला दिलं. आम्हासाठी. का? तर अजून एक वचन वाचूया. योहानाचं पहिलं पत्र 1 अध्याय 7 वचन. योहानाचं पहिलं पत्र 1 अध्याय 7 वचन. पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपले एकमेकांबरोबर सहभागिता आहे. आणि त्याचा पुत्र येशू याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करते. त्याचा पुत्र येशू याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करते. आमच्यासाठी तो आला. कशासाठी? आमच्या पापांची शुद्धीकरण करण्यासाठी. आमच्यासाठी तो आला. यू म्हणजे अस. ही केम फॉर अस. तो आमच्यासाठी आला. आम्हासाठी परमेश्वराने त्याला दिला. का? आता आमच्या पापांची क्षमा व्हावी, आमच्या पापांची शुद्धता व्हावी, आणि म्हणून त्याने आपलं पवित्र रक्त दिलं. इम्मानुएलमध्ये पुढचं अक्षर येते ई. ई म्हणजे एव्हर लास्टिंग लाईफ. एव्हर लास्टिंग लाईफ म्हणजे काय? सार्वकालिक जीवन. त्याने आमच्या पापांची क्षमा का केली? त्याने त्याच्या पवित्र रक्ताने आमच्या पापांची क्षमा का केली? तो आम्हासाठी का आला? तर एव्हर लास्टिंग लाईफ देण्यासाठी, आम्हाला सार्वकालिक जीवन देण्यासाठी. योहान शुभवर्तमान 3 अध्याय 16 वचन. देवाने जगावर एवढी प्रीती दिली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्यास सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. जो कोणी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होणार नाही, तर त्याला काय मिळेल? सार्वकालिक जीवन मिळेल. असं परमेश्वराने गॅरंटी दिलेली आहे. आणि येशू ख्रिस्त पण आपल्याला गॅरंटी देतो या सार्वकालिक जीवनाची. वाचूया योहान 6:47. योहान 6:47. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, जो विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. देवाची स्तुती असो. जो प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, येशू ख्रिस्ताचं अभिवचन आहे, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. हे सार्वकालिक जीवन देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आला.
आणि हे सार्वकालिक जीवन देण्यासाठी त्याने आपलं पवित्र रक्त अर्पिलं. कसं कसं अर्पिलं? एल, लास्ट शेवटचं अक्षर आहे इम्मॅन्युएल मधलं एल. एल म्हणजे काय? लॅम्ब ऑफ गॉड. एल म्हणजे काय? लॅम्ब ऑफ गॉड. लॅम्ब ऑफ गॉड म्हणजे काय? देवाचा कोकरा. देवाचा कोकरा, लॅम्ब ऑफ गॉड. पण त्याने पवित्र रक्त देवाचा कोकरा म्हणून अर्पिलं. त्याने त्याचं पवित्र आणि शुद्ध रक्त देवाचा कोकरा म्हणून अर्पिलं, अशासाठी की आपल्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं, अशासाठी की आमच्या पापांची क्षमा व्हावी. तो देवाचा कोकरा असा झाला. पहिले मेंढराचं बकऱ्याचं रक्त अर्पिलं जायचं, परंतु ते पुरेसं नाही असं आपल्याला बायबल सांगतं. त्याने आपल्या पापांची क्षमा होत नाही असं आपल्याला बायबल सांगतं. परंतु पापांच्या क्षमेसाठी एकच रक्त अर्पिलं गेलेलं आहे, ते म्हणजे येशू ख्रिस्ताचं रक्त. आणि त्यासाठी तो काय झाला? देवाचा कोकरा. पाहतोय आपण योहान 1:36. योहान शुभवर्तमान पहिला अध्याय 36 वचन. प्रेज लॉर्ड. येशूला जाताना न्याहाळून पाहून म्हणाला, हा पहा देवाचा कोकरा. बाप्तिस्मा करणारा योहान येशू ख्रिस्ताकडे पाहून म्हणतो, हा पहा देवाचा कोकरा. आणि त्यालाच सांगितलं होतं प्रगट करायला की तो देवाचा कोकरा, तो देवाचा पुत्र असं तू प्रगट करायचा. आणि त्याने केलं प्रगट, त्याने केलं जाहीर की हा पहा तो काय आहे? देवाचा कोकरा आहे. आणि आता इथून पुढे कोकराच्या रक्ताची गरज नाही. या कोकरा आहे, देवाचा कोकरा आहे. परमेश्वर याचं अर्पण करणार आहे. त्याच्या पवित्र रक्तामध्येच पापांच्या शुद्धीकरणाचं सामर्थ्य आहे. त्याच्याद्वारेच आपल्याला स्वर्गीय जीवनामध्ये जाता येऊ शकतो. तोच आपल्याला सार्वकालिक जीवन देऊ शकतो. त्याच्याच रक्तामध्ये क्षमा पाहून आपण सार्वकालिक जीवन मिळवू शकतो. देवाची स्तुती असो. अजून एक वचन होतं पेत्राचं पहिलं पत्र, पहिला अध्याय 19 वचन. पहिले पेत्र 1:19. देवाची स्तुती असो. तर निष्कलंक व निर्दोष कोकरा. पहा तो कोण आहे? कोकरा आहे. आणि कसा आहे? निष्कलंक आहे. आणि कसा आहे? निर्दोष आहे. असा जो ख्रिस्त आहे, त्याच्या मूल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला आहात. मुक्ती देण्यासाठी आलेला येशू ख्रिस्त, इम्मॅन्युएल, आम्हाबरोबर देव. तो लॅम्ब ऑफ गॉड झाला, देवाचा कोकरा झाला. त्याने त्याच्या पवित्र आणि शुद्ध रक्ताने आमच्या पापांची क्षमा केली. त्याने आम्हाला सार्वकालिक जीवन दिलं. आणि त्यासाठी त्याला नासोरी म्हणतील, म्हणून त्यासाठी त्याला परमेश्वराने अभिषेक केला. तो मनुष्य म्हणून जन्मला. तो परमेश्वर आहे. तो कोण आहे? परमेश्वर आहे. आय एम. आणि तो परमेश्वर कसा आहे? मर्सीफुल, दयाळू, कृपाळू आहे. म्हणून त्याने काय केलं? त्याचा एकुलता एक पुत्र मनुष्य म्हणून पाठवला. त्याला त्याने अभिषेक केला. त्याला नासरेत या गावी त्याने ठेवलं. तो आमच्यासाठी आला. तो आम्हाला सार्वकालिक जीवन देण्यासाठी आला. तो देवाचा कोकरा म्हणून आला. इम्मॅन्युएल म्हणजे आम्हाबरोबर देव. आणि IMMANUEL या शब्दाची, या अक्षरांची फोड आपण पाहिली. आणि त्याची सगळी वचनं आपण बायबलमधून पाहिली. आय म्हणजे आय एम, मी आहे, निर्गम 3:14. एम म्हणजे मर्सीफुल, परमेश्वर दयाळू कृपाळू आहे, स्तोत्र 103:8. तो मॅन, मनुष्य म्हणून जन्मला, मत्तई 20:28. तो मनुष्याचा पुत्र आहे. ए म्हणजे अनॉइंटेड, त्याला पवित्र आत्म्याचा अभिषेक झाला, लूक 3:21-22. एन म्हणजे नाझरीन, तो नासोरी इथला आहे, मत्तई 2:23 मध्ये त्याला नासोरी असं म्हटलेलं आहे. यू म्हणजे अस, तो आमच्यासाठी आला, आमच्या पापांसाठी त्याने रक्त वाहिलं, पहिले योहान 1:7. ई म्हणजे एव्हरलास्टिंग लाईफ, सार्वकालिक जीवन देण्यासाठी तो आला, योहान 3:16 आणि योहान 6:47. आणि तो आम्हासाठी लॅम्ब ऑफ गॉड, एल म्हणजे लॅम्ब ऑफ गॉड असं झाला, देवाचा कोकरा. आणि सर्व वचनं योहान 1:36, पहिले पेत्र 1:19 यामध्ये देवाचा कोकरा असं येशू ख्रिस्ताला म्हटलेलं आहे. म्हणजे इम्मॅन्युएल, आम्हाबरोबर देव, तो परमेश्वर आहे. आणि तो ख्रिस्त बनून आम्हासाठी मनुष्य म्हणून आम्हाला सार्वकालिक जीवन देण्यासाठी देवाचा कोकरा म्हणून त्याने रक्त अर्पलेला आहे. या गोष्टींवर आपण शेवटपर्यंत विश्वास ठेवून राहू. आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ देव बाप्पा, पहा कुमारी गर्भवती होईल आणि ती पुत्र प्रसवेल.
त्याला इम्मानुएल म्हणजे आम्हाबरोबर देव असं म्हणतो. होय प्रभू श्री ख्रिस्त, तू म्हणतोस पहा युगाच्या समाप्तीपर्यंत सदैव मी तुम्हाबरोबर आहे. देवबापा तू आम्हाबरोबर आहेस. इम्मानुएल म्हटलेला देव आम्हाबरोबर आहे. प्रभू श्री ख्रिस्त आम्हाबरोबर युगाच्या समाप्तीपर्यंत आहे म्हणून तुला धन्यवाद. आमचा धन्य तारणारा प्रभू श्री ख्रिस्त ज्याच्या पवित्र शुद्ध रक्ताने आम्हाला शुद्धी आणि पापक्षमा मिळते, त्या पवित्र प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावात मागतो एक बाबा. आमेन.